मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण आहे भूतानमध्ये आणि भूतानमध्ये तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये पाहिलं की आपण फळभाजी मार्केटला आलो होतो. तिथंच खाली नव्हे हे मार्केट आहे, मसाल्याचं मार्केट आहे, आणि त्या शेजारीच मीठ मार्केट आहे. तर ते पाहूया आपण. अजून भूतानमध्ये शेवटचा पॉईंट जिथं न पुढं आपल्याला जायचं असेल त्याला गाईड लागतो त्या पॉईंटपर्यंत पण आपण जाणार आहे. हे सगळं तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये पाहायला भेटेल. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करून नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ. खाली आलो आहे आता. तर खाली हे आपलं ह्याचं बाजार आहे, त्याला ग्रोसरी म्हणता येईल, ग्रोसरी स्टोर आहे. तर सर रेट बता सकते आप क्या? नाही हे बघा इथं हे सगळं ड्राय फिश बिश आहे. हे बघा, हे मासे आहे आपलं खरा मासे टाईप. हे सुकट नॉनव्हेजचे पण आयटम आहे तिथं पाहू शकताय. आणि हे पण आहेत सगळं म्हणजे ड्राय फ्रूट आहे तिथं. पुऱ्या बिऱ्या बिळीचं चिवड्याचं ह्याचं सामान भेटतं इथं. मॅम रेट बताएंगे? मच्छी कितने को है? 400 kg. और ये अपना प्रॉन्स ही बोलते. हाँ 100 हाउ मच वेट इज दिस? 100 ग्राम का? और ये ड्राइड चिली 300 पर kg. हाँ मित्रांनो, ओके. और दिस ड्राई ये हाँ पर kg. ओके. तर मित्रांनो, हे पाहू शकता हे सगळं आपलं ह्याचं काय म्हणतात मसाल्याचं साहित्य असतंय ना, तसले दुकानं आहेत खाली इथं. आणि म्हणजे जी बाजारात लागतात तीच आहेत सेम टू सेम अशा प्रकारे. हा बाजारच आहे थोडक्यात. चलो हां अशा प्रकारे आहे इथं पण पाहू शकताय तुम्ही. ओके चला, लई टाईम मी हे केला, आपल्याला अजून व्हिडिओ काढायचे आहेत बरेच. ओके चलो मित्रांनो. तर हे पाहू शकताय आतमध्ये. मला तर आता स्वतःला पाहूशी पण वाटत नाही अशा प्रकारचं आहे. हे मटणाचं दुकान आहे अशा प्रकारचं. हे पाहू शकता, हे सगळं मटणाचं मार्केट आहे. आलोय मी आता. कोंबड्या आहेत, मासे आहेत, अजून सगळे आहेत. तुम्हाला दाखवतो मी. फिश आहे, काय आहे भाऊ, लई वेगवेगळे आहे तिथं. अशा प्रकारचं आहे. मित्रांनो, इतकं घाण वाटलं मला नाही. आता मी मटन मार्केटला गेलो होतो, मीट मार्केटला गेलो होतो. माऊम जळल्यागत व्हायला लागलं माहिती का. असलं घाण मी म्हणजे त्यांच्यासाठी नॉर्मल आहे. माझ्या डोळ्यातनं पाणी यायला लागलं माहिती का. डुकरं गाई काय कापलं होतं. मी फक्त नाही काच उघडून नाही, माझ्या खरंच डोळ्यातनं पाणी आलं माहिती का. मी फक्त काच उघडून नाही आतमध्ये फक्त रेट लिस्टचा एक फोटो काढायला गेलो आणि मला वासानीच काय आलं माहिती का. अयो खात्यात कशी काय माहिती, माझ्या डोळ्यातनं पाणी आलं. इतकं डेंजर होतं. तर गाईचं मटण होतं तिथं, डुकराचं मटण होतं तिथं, अजून कशाचं मटण होतं, वेगवेगळ्या प्राण्याचं मटण होतं. भाऊ मला खरंच चुकी केली मी, असं वाटलं मला आज जाऊन. ते भावांत ते म्हणलं होतं व्हिडिओ नको काढू, मी फक्त फोटो काढायला गेलो होतो रेट लिस्टचा. त्याचा फोटो पण मी टाकलं इथं आणि मला वकायलाच आला आत गेल्या वासानी. त्या आपल्याला खरंच सवय नाही आहे असल्या गोष्टीची. आणि इथलं पाहिलं ना भाऊ, मी भूतानमध्ये आता. हे खोटं नाही, डोळ्यातनं माझ्या खरंच पाणी आलं, वकायला पण आलं मला माहिती का. ते मी व्हिडिओ लेट चालू केला माहिती. चला काय सांगायचं बाबा, लोक काही खात्यात म्हणजे त्यांच्यासाठी नॉर्मल आहे, आपल्यासाठी नाही वे लई वेगळे आहे भाऊ. चला मित्रांनो, मी आहे भूतानमध्ये आणि असेच भूतानमधले व्हिडिओ पाहिजे असेल तर फॉलो करा. भाऊ तुमचा आला आहे भूतानला. फायनली निघालो आहे आता पुढच्या रूटवर आपल्या. इडी गांडीची काय बी खात्यात. चला इथनं वन वे अशा प्रकारे जायचे आपल्याला वरती. चलो जा, व्हिडिओ होतोय आपला. ओके मित्रांनो, तर आता इथं आलोय बुटाचे ह्याची दुकान आहेत. तर काय चला, माझं तर मन
मनच गेलं सगळं. माहिती का ते पाहिल्यानंतर ना. चल ओके, अशा प्रकारे इथं मार्केट आहे. इथं काही एवढे नाहीत, इथं स्पोर्ट ॲक्सेसरीज वगैरे आहेत. चला इथनं निघू आता, मला मार्केट फिरायचं मन गेलं. मित्रांनो तुम्ही आता भूतानमध्ये, आणि भूतानची लोकसंख्या एवढी कमी, ही फक्त 8 लाख लोकसंख्या आहे. आणि त्यामुळे इथं नाही वे मॅन पॉवर खूप कमी. जर काही कामं करायची असेल तर इंडियामधील लोक येऊन कामं करतात. आता हे असाच आपल्याला एक भाऊ भेटलेला आहे. हा भाई किधर से हो आप? इंडिया से। इंडिया में किधर से हैं आप? जयगांव से। जयगांव से, वेस्ट बंगाल से। वेस्ट बंगाल से। ओके, तो भाई ये आपको क्यों बुलाते हैं, क्या कारण है इसका इधर बुलाने में काम बहुत है, आदमी नहीं है उतना, हमको इसलिए इंडिया से बुलाया है। ओके ओके, इधर परवड़ता है? इंडिया में अच्छा काम करने से पैसे मिलता है क्या, इधर अच्छा मिलता है? इधर अच्छा मिलता है। इधर अच्छा मिलता है। हाँ। तो इधर के नियम आपको हर शाम रोज वापस जाना पड़ता है क्या? हाँ, शाम रोज को सुबह आता है, हाँ। 5 बजे जाना पड़ता है, 24 आवर्स ओके इधर ओके रहना पड़ेगा। ओके ओके ज़्यादा रहेगा तो फाइन लग जाएगा। ओके ओके. तर मित्रांनो हा भाऊ आहे आपला. तर मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगत होतो की इथं मॅनपॉवर कमी आहे, तर आणि इथल्या लोकांना पण परवडतं आहे जे इंडियाचे आहेत, की इकडं पगार पण जास्त मिळतो आहे, कामाचा टायमिंग पण कमी आहे. आणि भारी म्हणजे हे त्याचं म्हणणं, ही मी आता त्याच्याशी बोललो तर म्हणे इंडियात काम करण्यापेक्षा इथं त्याला भारी वाटतं. ॲटमॉस्फिअर पण एकदम शांत आहे, पाहू शकताय. आणि सावलीला बिवलीला काम असते, काही अडचण नाही आहे. त्यामुळे इथं इतका छोटा देश आहे, इथं मॅन पॉवरच कमी आहे. आणि त्यामुळं इथं इंडियातलेच लोक कामं करत असतात. तर चला मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला, ही अशीच माहिती जाणून घ्यायची असेल भूतानमध्ये. मित्रांनो तुम्ही आता नव्हे इथं आलोय हे भूतानमध्ये. तर ये सर क्या बोल रहे थे सर आपको? क्या बाइक को देख के क्या बोल रहे थे? हम तो लग रहा है वो कैसे चल के आया उधर से ये बाइक, हमको क्या सोच रहा है बोलने से वो नहीं पहुंच पाएगा, सोच रहा है हमको नहीं पहुंच पाएगा ना, 120 सीसी है ना, वो 110 110 सीसी है। हाँ। हमको तो समझ में नहीं आ रहा है। आपके इधर लोग ऐसी हाँ। बाइक इस्तेमाल ही नहीं करते ना? करता है लेकिन इतना दूर नहीं जाता है। नहीं जाता है 100 किलोमीटर जाएगा, 200 किलोमीटर जाएगा। अब ओके। तक कहाँ से दूर से आए? हाँ, कम मेरे से को कम अभी 20 लगभग 7,000 किलोमीटर हो गए घर से निकले हुए. कंटिन्यू जर्नी ना, हाँ, कंटिन्यू मेरे को 43 डेज हो गए. वापस में ये बाइक से हाँ, जाएगा। वापस में भी यही बाइक से जाओगा. तो मित्रांनो हे भूतानचे लोकल आहेत. आपका नाम बताइए क्या है? उगेन है, उगेन उगेन. उगेन दोजी। उगेन दोजी. हाँ। तर ह्यांची मी व्हिडिओ नव्हतो काढणार, पण ह्यांची रिएक्शनच इतकी जबरदस्त, ये बाइक पहुंच सकती है इधर, ये कैसे लेके आया, ऐसा रिएक्शन था. त्यामुळे व्हिडिओ काढला मित्रांनो. तर लोकांना विश्वास बसत नाही की ही गाडी इतक्या लांब येऊ शकते. चला मित्रांनो, अशीच भूतानमधली माहिती जाणून घ्यायची असेल तर फॉलो नक्की करा, कारण तुमचा भाऊ आलाय भूतानला. ओके ओके. चला मित्रांनो, तर हा भाऊ भेटला होता आपल्याला आणि हे बी भेटले होते सर, तर ह्यांना भेटून चांगलं वाटलं. ओके चलो. ओके ठीक है, जाओ अच्छा से जाओ। ओके, मैं ऊपर जा रहा हूँ अभी. मित्रांनो तर अजून वरती आलोय. तर आपल्या एकदम पूर्ण म्हणजे थोडक्यात म्हणायचं तर आपला सिक्कीम बिक्कीम भाग आहे, तसं ते भूतान. सिक्कीम एवढंच आहे देश, सिक्कीम जेवढं राज्य आहे ना तेवढाच देश आहे, लई नाही मोठं. हे 5 दिवसात तर मी याला पलटे आणले असते अख्खी फिरून, पण परमिशन भेटणार आहे, लई माग परमिशन आहे. बाकी काही नाही आहे. इथनं एक व्ह्यू पॉईंट आहे, व्ह्यू एक चेक करू आपण आणि जाऊया पाठीमागा. इथनं पुढं जायचं असेल तर ही आहे गेट आहे, आणि गेटपासून परमिशन लागते आपल्याला पुढं जायला. किती वेळा 30 सांगतोय असं म्हणा. मित्रांनो तर आलोय आपण आता परत पहाडामध्ये. तर इथनं डोंगरी रोड चालू झालेत आणि एकदम मस्त देश आहे भूतान, लय डिसिप्लिन देश आहे. काही लोक खूप सपोर्टिव्ह आहेत, काही लोक काही सपोर्ट करत नाही, अशा प्रकारचं आहे. तर आपण आता निघालोय वरती. काल गेलो होतो त्या मॉनेस्ट्रीकडे पण जाऊया आपण, तिथनं वरती जाऊया जिथं आपल्याला काय म्हणता येईल,
हवं आहे ते आपल्याला जिथं गाईड पाहिजे तिथपर्यंत जाऊ शकतो आपण. तर गाईड तर मी आता भूतानमधील त्या पॉईंटपाशी आलो आहे. ज्या पॉईंटपासून पुढं जायचं असेल तर आपल्याला गाईड लागतं. तर पाहूया इथं काय प्रोसेस असते, काय नाही, अडवतात आपल्याला का नाही अडवत, किंवा काय म्हणतात की गाईड आहे कुठे, काय आहे, गाईड लेके आओ असं काय म्हणतात का, पाहूया. तर त्यासाठी मी आलो आहे. तर इथं मोठा असं चेक पॉईंट आहे आणि इथं चेक करून पाठवतात आर्मी ऑफिसर वगैरे आहे. तर गाडी साईडला लावूया, पहिलं ऑफिसमध्ये जाऊन विचारूया की काय प्रोसेस आहे. मित्रांनो, तर इथपर्यंतच परमिशन आहे आपल्याला फ्रीमध्ये येण्यासाठी. तर ही पाहू शकता, हा चेक पॉईंट आहे. इथनं पुढे जर तुम्हाला जायचं असलं तर तुम्हाला नव्हे पास बनवायला लागतोय. पास म्हणजे परमिट बनवायला लागतंय प्रतिदिवस. थिंबू म्हणून ह्याची राजधानी भूतानची. तर तिथं जायचं असेल किंवा पारो इकडं जायचं असेल तर तुम्हाला परमिशन बनायला लागते. आणि ती परमिशन असली तरच तुम्हाला भूतानमध्ये आत एंट्री करायला भेटते. तर आपण आता U-टर्न घेऊन जाऊया. U-टर्न. तर मित्रांनो, तर इथनं U-टर्न घ्यायचं आहे आपल्याला. तर काय सांगत होतो मी, मला वाटलं कॅमेरा ऑन आहे तर अडवते का काही त्यांचं ही. तर मित्रांनो, आपण नाही वे इथनं पुढं जर तुम्हाला जायचं असेल तर परमिशन घ्यायला लागते. थिंबू म्हणून राजधानीला जायचं असेल तर परमिशन घ्यायला लागते. आणि काय म्हणतोय मी, तर तिकडं आले. थँक्यू. तर हां, थिंबू म्हणून राजधानी तिकडं जायचं असेल तर प्रतिदिवस तुम्हाला गाडीवर जायचं असेल तर, नाही तर थांबा मी तुम्हाला व्यवस्थित माझा चेहरा दाखवून सांगतो. ह्या गाडीने मी मागील 2 दिवसापासून भूतान फिरत आहे मित्रांनो. MH नंबरची गाडी आहे, MH42. तर मित्रांनो, मी आहे स्वप्नील देवडे आणि मी करत आहे बारामती महाराष्ट्र ते नेपाळ, भूतान, म्यानमार आणि नॉर्थ ईस्ट इंडिया ट्रिप. ती पण पॅशन प्रो गाडीवर. त्यातील दिवस आहे आज 43वा. तर 43व्या दिवशी तुमचा भाऊ भूतानमध्ये, आणि भूतानमध्ये भाऊ जिगरा लागतो इथपर्यंत यायसाठी. आणि ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की भाऊ इथं गाडी घेऊन यायसाठी खर्च किती होतो आहे, खर्च किती लागतो आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला स्वतःची गाडी घेऊन आला, तुम्ही सोलो येत असाल, तर तुम्हाला पूर्ण भूतान फिरायचं असेल तर एका दिवशी तुम्हाला 11,000 रुपये खर्च येतो आहे. त्यामध्ये राहणं खाणं सगळं इन्क्लुडेड आहे. 11,000 रुपये खर्च आहे. त्यामध्ये गाईड पण इन्क्लूड आहे, गाडीची परमिशन पण इन्क्लूड आहे, आणि आपली स्वतःची परमिशन पण इन्क्लूड आहे. असे 11,000 रुपये एका दिवसाचं लागते. तर तेच तुम्ही ग्रुपने आला किंवा तुम्ही प्लेनने आला, कशाने आला, तर तुम्हाला पर डे 5,000 रुपये एकाला येतात अशा प्रकारे. कारण तुम्ही ज्यावेळेस हॉटेल पण शेअरिंग होतं तुमचं, गाईड पण शेअर होतो, गाईडची फी पण शेअर होती, हॉटेलची फी पण शेअर होती. अजून जे तुम्ही फिरता ते एक कॉमन टॅक्सीमध्ये फिरता, म्हणजे एका टॅक्सीमध्ये 5 जणं बसतात, तसं 3 जणं टुरिस्ट, एक गाईड आणि एक ड्रायव्हर, अशा प्रकारचे 5 जणं बसू शकता. त्यानुसार तुम्हाला नाही 5,000 रुपये प्रतिदिवस चार्ज लागतो. तर भूतान हा आशिया खंडातील सर्वात महाग देश आहे आणि इथं फिरणं सोपं नाही आहे. हे टुरिस्टला एकदम टाकायला बसलेले आहेत, म्हणजे टुरिस्टकडूनच पैसे घेतात. ह्यांचं म्हणणं आहे काय, आमच्याकडे टुरिस्टनी येऊ नये, ज्यांची औकात आहे त्यांनीच यावं, असं ह्यांचं म्हणणं आहे ह्या देशाचं, असं थोडक्यात आहे. तर मित्रांनो, तुमचा भाऊ मागील 2 दिवसापासून फिरत होता, लय पैसे खर्च होतात मित्रांनो. तर मी जास्त इथलं नाही, जे लोकल होतं एक मोठं शहर होतं फुनसिलिंग म्हणून, त्या शहरामध्येच थांबलो होतो. तर त्या शहरामध्ये फ्री होती एंट्री 24 तासासाठी. तर मी 2 वेळा एंट्री केली, एकदा परत इंडियातनं जाऊन माघारी आलो, अशा प्रकारे झालं. तर मित्रांनो, मी इथलं सगळं कल्चर पाहिलं, इथलं लोकल मार्केट पाहिलं, फूड पाहिलं, अजून सगळं जे मला माझे डाऊट होते ना ते सगळे क्लिअर करून घेतलेत. तुम्हाला पण संपूर्ण पाहायला भेटेल. तुमच्या भावाला फॉलो करा. मित्रांनो, तर काल आलो आहे त्या मॉनेस्ट्रीत आलो होतो, पण नाही जात आता. मॉनेस्ट्री कालच फिरलो मी. तर चला, आपण तर काहीकडे कशासाठी आलो होतो मी, जे आपले हे होते टॉपला, जे जिथं आपण शेवटपर्यंत जाऊ शकतो, तिथं व्हेकल चेकिंग होती, तिथपर्यंत जायचं होतं, त्यासाठी आलो होतो आपण. ओके, चला.
मित्रांनो तर आपण पुन्हा खाली आलेलो आहे. आता पाहू शकता हे भूतानचे डिसिप्लिन लाईन बघा. किती लांब लाईन असली तरी टॅक्सीवाले नव्हे एकामेकाला ओव्हरटेक करून पुढे जाण्याचा प्रयत्न करत नाही अशा प्रकारे. आणि तिथं प्रत्येक चौकात पोलीस असते, त्यामुळं काही अडचण नाही आहे. इथं आपण पण आता निघालो आहे. परत भारतात जायचा विचार आहे माझा, कारण आपल्याला इथनं पुढं हासीमारा या गुरुद्वाऱ्यात जायचं आहे थांबण्यासाठी. तर त्याच्या अगोदर एक हॉटेल आहे, हॉटेलमध्ये काय मेनू असतं ते तुम्हाला दाखवतो. चला मित्रांनो, पाहू शकताय हॉटेलचं नाव आहे झेन फॅमिली रेस्टॉरंट. तर चला आज जाऊया, काय आहे नक्की पाहूया. तर आज जाण्यासाठी तर हे तर दरवाजे वगैरे बंदच असतात, आपणच खोलायचे जायचे. तिथंच बाहेर स्टाफ उभा आहे, काय खायचं आहे काय खायचं आहे म्हणत असते. तर चला पहिलं मेनू कार्ड पाहूया. मेनू कार्ड पाहिल्यासाठी चालू आहे मी, की नक्की काय आहे मेनू त्यांच्याकडं. तर भाऊ दाखवतो आहे आपल्याला मेनू कार्ड. मेनू कार्डच्या अगोदर हे तर काय काय स्पेशल आहे इथलं ते दाखवतो आहे. बेसिकली तर हे आपलं काय म्हणतो मी, हॉटेल नाही वे, दोन्ही नॉन व्हेजसाठी ही आहे. तर इथं मी व्हिडिओ काढला होता, पण तिथं माईक लावल्यामुळं सगळा आवाजच गेला आहे, अशा प्रकारचं आहे. तर मित्रांनो, त्यांनी इथं एकदम व्यवस्थित सांगितलं होतं की काय होतं. बीफ होतं, पोक होतं. पोक म्हणजे काय, बीफ म्हणजे काय, ते पोरांनी समजून सांगितलं होतं मला, पण त्यात आवाजच आला नाही. अशा प्रकारे आहे मित्रांनो. तर चला जाऊया आता भारतात. आपल्या इथं 20 रुपयाला जी चिप्स आहे ते चिप्स नाही इथं 25 रुपयाला आहे. तर चला खातो थोडं, या भाऊला पण देतो, मी पण खातो. मित्रांनो चलो सर. मित्रांनो तर फायनली आता आपण भूतानला बाय बाय म्हणून इंडियामध्ये परत निघालो आहे. तर पाहू शकता मग अशी पोलिसांनी एकाला अडवलं होतं. अशा प्रकारे आता इथं QR कोड दाखवायला लागेल. तर पहिलं इथं एक विचारू त्यांना परमिशन घेऊन एक व्हिडिओ बनवू शकतो का. ओके, पहिले इथं बंद करतो. ह्या गाडीने मी भूतानमध्ये 2 दिवस फिरत होतो मित्रांनो. तर मित्रांनो फायनली भूतानला बाय बाय म्हणायचा टाईम आलेला आहे मित्रांनो. ही पाहू शकताय इंडिया भूतान बॉर्डर, आणि आपण आता भूतानला बाय बाय म्हणून इंडियामध्ये प्रवेश करत आहे मित्रांनो. तर भूतान हा खूप भारी देश आहे, सुंदर, स्वच्छ, क्लीन देश आहे. पण इथं परमिशन खूप महाग आहे, त्यामुळे इथं मला खूप राहायचं होतं. जसं नेपाळमध्ये आपण 12-13 दिवस राहिलो, तसं भूतानमध्ये पण 10 ते 15 दिवस थांबायचं होतं. जास्त रनिंग नव्हती करायची, इथलं कल्चर वगैरे पाहायचं होतं. पण हे खूप महाग देश आहे, त्यामुळे मी 2 दिवसातच आटपता पाय घेऊन निघालो आहे माघारी इंडियामध्ये. तर हे इंडिया भूतान बॉर्डर आहे. पलीकडे गेलं तर इंडिया, ह्या साईडला पूर्ण भूतान आहे, अशा प्रकारचं. तर चला मित्रांनो, तुमचा भाऊ सर्वसामान्य लोकांची गाडी घेऊन, पॅशन प्रो गाडी घेऊन इतक्या लांब आलाय. तर फॉलो नक्की करा मित्रांनो, आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. पॅशन प्रो गाडीवर भूतानला कोण येतं का मित्रांनो. तर फायनली आपण आता निघलोय भूतानमधनं बाहेर. तर भूतानमध्ये व्हिडिओ आला का नाही काय माहिती. ते आर्मीवाले भाऊ बी भेटले होते, त्यांचा व्हिडिओ घ्यायचा होता मला, पण ते पण नाही आला. तर चला, बेळगावचे दोन भेटले होते आपल्याला. तर आपण आता हासीमाराला जायचे आपल्याला गुरुद्वाऱ्यात. तर तिथपर्यंत जायचे आपल्याला. तर परत आलो आहे आपण पुन्हा त्याच ठिकाणी. तर चला आपण जायचं आहे आता आपल्याला हासीमाराला, ज्या गुरुद्वाऱ्यात आपण थांबलो होतो पहिलं. पाहू शकता हे सगळीकडं नुसते चहाचे बगीचे दिसतात. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, कारण आपण भूतानमधनं इंडियामध्ये परत माघारी आलेलो आहे. आणि पुढचा प्रवास आपला नाही आता नॉर्थ ईस्ट इंडिया 7 सिस्टरकडं राहणार आहे. त्यामध्ये आपण आसाममध्ये प्रवेश करणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. तर चला फॉलो नक्की करा नवीन पाहत असलं तर. मला माझ्या जीवावर आलं आहे आता व्हिडिओ बनवायचं, मला नको वाटतंय सगळं. चला बाय बाय.